हिंगोली जिल्ह्यातील माळसेलू गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। 19 मार्च रोजी माळसेलू शेत शिवारात विलास श्रीराम वामन वय 29 या तरुणानं रात्री 10 वाजता गळफास घेत आत्महत्या केली। हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे। माळसेलू येथील विलास वामन या तरुणाचं पदवीपर्यंत शिक्षण झालेलं असून काही दिवसांपासून खाजगी दवाखान्यांमध्ये काम करायचा। मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये तो सक्रिय सहभाग नोंदवत होता, परंतु नोकरी नसल्यानं विलास वामन मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होता। वडिलांना मोटरसायकलवरून सोडवण्यासाठी गेला असताना तो मात्र घराकडे परतलाच नाही। वडील रात्री घरी आल्यानंतर विलास घरी आला नसल्याचं कुटुंबाकडून कळाले असता सर्व कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली। रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्याची मोटरसायकल शेतात आढळून आल्यानंतर परिसरामध्ये पाहणी केली असताना झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं दिसून आलं। तात्काळ या घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली। यावरून पोलीस निरीक्षक विजय राठोड व त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली। गावकऱ्यांच्या मदतीनं पोलिसांनी मृतदेह खाली उतरवला। त्याच्या खिशामधून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी आढळून आली। या प्रकरणी अद्यापही हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झालेली नाही। विलास यांना पत्नी, एक मुलगा, आई वडील असा परिवार असल्याचं सांगण्यात येत आहे। या घडलेल्या प्रकारामुळे माळसेलू गावावर शोककळा पसरली आहे।